आज आईंना आहे उपवास आणि त्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे. तर तुमच्याकडे एकादशी कोणाकोणाला असते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आमच्या घरामध्ये फक्त आईच एकादशी पकडतात. पहिले मी पकडायचे, पण मध्यंतरी ना म्हणजे मला साबुदाणा सहनच होत नाही. खूप जास्त असं थकवा आल्यासारखं होतो. त्यामुळे म्हटलं नकोच. तर आई म्हणे तू काही पकडत जाऊ नको, घरात कोणी एकाने पकडलं तरी चालते. त्यामुळे आता आईच पकडतात आणि आईसाठी छान अशी आपण साबुदाण्याची खिचडी बनवून शेंगदाणे छान भाजले बघा. या हिरव्या मिरच्या पण थोड्याशा भाजून घेते. आणि आमच्या आईंना ना तिखटच आवडते उसळ, त्यामुळे मग थोड्या मिरच्या मी जास्तच टाकत असते बरं. कारण ना मागे मला एक कमेंट आली होती की त्यांना यांचं असं म्हणणं होतं की किती तुम्ही मिरच्या घालताय हिरव्या. तर खरं सांगू का ताई, आमच्या घरामध्ये ना तिखट म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये लागतं. जर अशी फिक्की उसळ वगैरे केली ना तर आमच्या आई ते खाणारच नाही, कारण त्यांना खूप जास्त तिखट लागतं. त्यामुळे सवयीवर असतं, आता सवय आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही तिखट खायला. चला आता मिरच्या शेंगदाणे भाजून झाले आणि मिरच्या पण भाजून घेते. आणि असं तुमच्यासोबत बोलता बोलताच आजचा व्हिडिओ बनवते. कारण ना मी अजून तरी बोलता बोलता व्हिडिओ एक देखील बनवलेला नाही आहे. पण आता तुम्हाला असा पद्धतीचा व्हिडिओ आवडतो का, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. शेंगदाणे मस्त भाजून झाले, थोडीशी थंड पण झाली. आता त्याला काढून घेते. शेंगदाण्याचा कट करून घेतला, ते इकडे काढून घेते. आणि हिरव्या मिरच्या ज्या भाजलेल्या आहेत ते सुद्धा बारीक करून घेते. आणि थोडंसं असं दरड भरड असेल ना तर मग उसळ छान होते, त्यामुळे थोडंसं जाडसरच ठेवते. आता या मिरच्या पण भाजलेल्या आहेत छान, बारीक करून ठेवते. थोड्याशा गरम आहे पण ठीक आहे, काय हरकत नाही. उपवास असल्यामुळे रेग्युलर रोजचं वापरायचं जे तेल आहे ना ते मी म्हणजे आता कोणीच घालत नाही, त्यामुळे मग मी कॅन डायरेक्ट काढली आणि आता कॅनच तेल त्यामध्ये टाकते. आणि ना चिप्स वगैरे सगळं काही बनवून ठेवलेलं आहे, पण मग तेल करून उपवासाच्या दिवशी खरंच खावं असं वाटत नाही. तर मध्यंतरीच आम्ही जे चिप्स आपण उपवासाचं काय काय जे बनवलेलं असतं ना तर ते मध्ये एखाद्या वेळेस हे तेल थोडंसं वाटीमध्ये काढून घेते. तर प्रत्येक वेळेस ना हे न्यूट्रिलाचं तेल खरंच खूप छान आहे बरं का. तर प्रत्येक वेळेस आम्ही असं वेगवेगळ्या पद्धतीचं तेल आणत असतो. म्हणजे एखाद्या वेळी सूर्यफुलाचं, एखाद्या वेळी सोयाबीनचं अवॉइडच करतो, कारण मला ना थायरॉइडचा त्रास आहे. त्यामुळे सोयाबीन खाल्लेलं थायरॉइडसाठी अजिबातच चांगलं नसतं असं म्हणतात. तर त्यामुळे मग कधी सूर्यफुलाचं, कधी शेंगदाण्याचं तर थोडंसं तेल टाकून घेते. आता उसळ काय सगळेच बनवतात, पण मला आज मी तुमच्यासोबत गप्पा मारत मारत व्हिडिओ करायचा होता ना, त्यामुळे मी तुमच्यासोबत उसळ बनवताना, साबुदाण्याची खिचडी बनवताना व्हिडिओ शूट करते. चला आता तेल छान तापलंय आणि तुम्हाला मी जवळून दाखवते.
आता ना तेल मस्त तापलंय, त्यामध्ये मस्त छान असे बटाटे घालून घेऊया. तर असं वाटतंय मला बटाटे थोडेसे जास्तच झाले. ठीक आहे, साबुदाणा कमी आहे त्यामुळे मग बटाटे जास्त असले तरी काही हरकत नाही. तर मैत्रिणींना व्हिडिओ शूट करत करत तुमच्यासोबत गप्पा मारणं हे तेवढं पण सोपं नाही आहे बरं का. एक व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप जास्त मेहनत असते आणि खरंच कॅमेऱ्याचा प्रत्येक वेळेस अँगल चेक करा. कधी कधी असं होतं आपण सगळं काही शूटची तयारी वगैरे करून ठेवतो आणि त्यानंतर असं लक्षात येतं नंतर की आपण कॅमेराचा जो म्हणजे ऑनच केलेला नाही आहे, तर सगळी मेहनत पूर्ण पाण्यामध्ये जाते. तर खरंच एवढे जास्त कुठाने असतात, तर एक यूट्यूबर होणं एवढं पण जास्त सोपं नाही आहे. तर त्यामुळे ना तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करा. चला तर बटाटे छान उकळले. खरं सांगायचं ना तर यूट्यूब ही बऱ्याच दिवसापासून यूट्यूबवरती कन्सिस्टंट राहण्याचा खूप प्रयत्न करते. अगदी मध्ये मध्ये मला खूप जास्त डिमोटिवेट पण झालं होतं बरं का. असं वाटायचं नकोच व्हिडिओ करायला, कारण आपण एवढी मेहनत करतो, व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही, व्हिडिओ एखादाही व्हायरल जात नाही. पण मला एवढी सवय आली ना आता की मी व्हिडिओ केल्याशिवाय मला करमतच नाही. तर त्यामुळे मी कन्सिस्टंट राहणार आहे यूट्यूबमध्ये आणि तुम्हाला एक ना एक दिवस माझे व्हिडिओ नक्कीच बघायला आवडतील. तर चला मैत्रिणींना ज्यांना कोणाला आवडतात ना त्यांनी नक्की कमेंट करा. आता बटाटे तेलामध्ये परतायला टाकलेले आहे, पण यामध्ये थोडंसं जर मीठ घातलं ना तर हे लवकर परतले जाईल, त्यामुळे थोडंसं त्यामध्ये मीठ घातलं. थोडा गॅस फुलच ठेवला होता, तो थोडासा कमी करते, मीठ घालते. आणि थोडं झाकण ठेवते. आता हा शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता ना, एका प्लेटमध्ये काढून घेते, कारण हेच आता मला त्यावरती ठेवायचं. आणि फक्त एकच जणाला उपवास आहे त्यामुळे एवढाच साबुदाणा भिजत टाकलेला आहे, कारण काय होतं बऱ्याचदा तो खूप जास्त वाया जातो. म्हणजे नेहमी उपवास वगैरे असतात, नेहमी साबुदाणा आणला जातो, त्यामुळे मग कधी शिळू आवडीने खाते, कधी कधी ती पण खात नाही. आणि मला तर एवढा साबुदाणा आजकाल आवडतच नाही, त्यामुळे आईपुरतं थोडासाच भिजवला आहे. आणि मैत्रिणींना तुम्हाला हा माझा असा गप्पा मारत मारत केलेला व्हिडिओ आवडलाय का नक्की सांगा बरं का. चला आता बटाटे मस्त असे उकडलेले आहे. तर यूट्यूबरचा हा प्रत्येक दिवस वेगवेगळा असतो, म्हणजे प्रयत्न असा असतो की आज काहीतरी वेगळं शूट करावं, उद्या काहीतरी वेगळं शूट करावं, काहीतरी आपल्याकडून मुलाला शिकायला भेटेल असं काहीतरी शूट करावं. पण होतं काय ना की आता तुम्हाला पण माहिती आहे, गृहिणी म्हटलं की खूपच म्हणजे कामांची दगदग, बाकीचं सगळं आपल्याला मॅनेज करायचं असतं आणि त्यामध्ये यूट्यूबलाही वेळ द्यायचा आहे. त्यामुळे कधी व्हिडिओज म्हणजे कन्सिस्टंट राहत नाही, कधी व्हिडिओज येतात तर येत नाही. मध्यंतरी थोडीशी तब्येत पण खराब होती, त्यामुळे पण आपले व्हिडिओज आले नाही, तर तेवढं तुम्ही समजून घ्या. मीठ टाकल्यामुळे बटाटे लवकर सॉफ्ट झाले. ह्याच्या हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या होत्या ना, तर बघू शकतात थोडासा वेळ झाला पण हिरवी मिरची लगेच काळी पडायला सुरुवात झाली, त्यामुळे आता लगेच यामध्ये टाकून तर शाकोणी काही व्यवस्थित निघत नाही, त्यामुळे आपला घरगुती जुगाड आपला हात आहेच. हाताने व्यवस्थित सगळा मसाला निघून जातो. आता हिरवी मिरची पण यामध्ये मस्त फ्राय करून घेते.
साबुदाण्याची खिचडी बनवायला एवढी काही अवघड नाही, पण प्रत्येक ठिकाणी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आणि प्रत्येक ठिकाणची खिचडी चवीला सुद्धा वेगवेगळी लागते. तर मी अशा पद्धतीने खिचडी बनवते आणि स्पेशली म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडते बरं का. तर सिंपल अशीच मी बनवते, पण चवीला खरंच खूप छान होते. मिरची पण मस्त अशी फ्राय झाली ह्यामध्ये. हिरवी मिरची आणि बटाटे छान असे उकडून झाले. शेंगदाण्याचं कूट पहिले तर टाकून घेते, कारण साबुदाणा वगैरे टाकल्यानंतर तो लगेच चिकटल्या जातो, त्यामुळे शेंगदाण्याचं कूट पहिले टाकते आणि त्यानंतर भिजलेला जो साबुदाणा आहे ना तो यामध्ये आपल्याला असं टाकून घ्यायचं. साबुदाणा टाकून घेतला आहे आणि ऑलरेडीच आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे जसं लागेल तसं थोडंसं मीठ यामध्ये नंतर टाकून घेते. थोडंसं यावरती झाकण. खिचडी आपली तयारच होत आली आहे, फक्त थोडीशी हलवून 2 मिनिट झाकून ठेवते, म्हणजे मग 2 मिनिटामध्ये तयार होऊन जाईल. खरं तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण फक्त खिचडी दाखवणं हे नव्हतं बरं का. तर आजकाल यूट्यूबवरती एवढ्या रेसिपीज आहेत, रेसिपीची अजिबात कमतरता नाही आहे, त्यामुळे मला तुम्हाला ही रेसिपी शेअर करायची नव्हती, पण मला ना आज थोडासा वेगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवला.